नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट. आज दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी नांदुरा येथे बळीराजा व्याख्यानमाला समिती नांदुरा या वतीने आयोजित महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर व्याख्यानमाला नांदुरा येथे पत्रकार परिषद संपन्न. समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित नांदुरा येथे दिनांक 11 व एप्रिल 12 रोजी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजक समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. समाजप्रबोधनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या या व्याख्यानमालेत विविध मान्यवर व्याख्याते मार्गदर्शन करणार असून महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांवर सखोल विवेचन करण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेत प्राध्यापक प्रल्हाद लुलेकर हे प्रबोधनकार व्याख्याते म्हणून लाभणार असून त्यांच्या विचारमूलक भाषणाचा उपस्थितांना मोठा लाभ होणार आहे. दिनांक एप्रिल 11 रोजी सायंकाळी 6:30 ते 9:30 या वेळेत पहिले व्याख्यान होणार असून दिनांक एप्रिल 12 रोजी दुसरे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून शेतकरी, विद्यार्थी तसेच समाजातील विविध घटकांना मार्गदर्शन मिळणार आहे. विशेषतः तरुण व नवतरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. युवकांनी या माध्यमातून विचारांची दिशा घेऊन समाज परिवर्तनात सक्रिय भूमिका बजवावी, असेही नमूद करण्यात आले. पत्रकार परिषदेत आयोजक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. आणि काही ज्वलंत विषय देशामध्ये जे असतात त्या विषयांचं मंथन झालं पाहिजे. हा दृष्टिकोन जेव्हा डोळ्यासमोर आला आणि मी स्वतः थोडंसं ॲग्रिकल्चर किंवा कृषीच्या अनुषंगाने मला आपुलकी आहे. ॲग्रिकल्चर मुवमेंटमध्ये मी काम करतो. शेतकऱ्यांचे प्रश्न बऱ्याच प्रमाणात मी मांडले आहे, सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून व्याख्यानमाला आपण चालू करायची तर कुठेतरी शेतकरी डोळ्यासमोर ठेवून चालू केली पाहिजे. म्हणून व्याख्यानमालेचं नावच आम्ही बळीराजा व्याख्यानमाला ठेवण्याचा एक विचार पुढे आला आणि त्याला सर्वांनी मान्यता सुद्धा दिली. मग त्या अनुषंगाने एक समिती आमची फॉर्म करण्याचा विचार झाला. त्यामध्ये बळीराजा व्याख्यानमाला समिती नांदुरा अशा प्रकारे समितीचं नाव त्या ठिकाणी निश्चित झालं. आणि मला सांगताना आपल्याला आनंद वाटतो की समिती जेव्हा आम्ही फॉर्म करत होतो तेव्हा काही नावं आमच्या डोळ्यासमोर आली की याचा अध्यक्ष कोण असला पाहिजे, उपाध्यक्ष कोण असला पाहिजे, निमंत्रक कोण असलं पाहिजे. तर सभेमध्ये बसलेल्या सर्व लोकांनी अगदी एकमताने डॉक्टर BN वानखेडे सरांचं नाव सुचवलं की ते अध्यक्ष झाले पाहिजे. आता मलाही वानखेडे सर त्या दिवशी पहिल्यांदाच भेटले. माझा त्यांचा काही परिचय नव्हता, पण हे लोक सांगायला लागले की मला असं वाटतं की हे व्यक्तिमत्व जे आहे सर्वांना परिचित असावं किंवा सर्वांना चालणारं असावं, म्हणून यांचंच नाव अध्यक्षपदासाठी येत आहे. आणि मग त्यांचे सर्वानुमते निवड झाली अध्यक्ष म्हणून. त्यानंतर असं ठरलं, समितीने सांगितलं की 2 उपाध्यक्ष असले पाहिजे. आता तो विचार सुरुवातीला मी ठेवला म्हणून माझ्याही गळ्यात उपाध्यक्षाची माळ पडली आणि एक लेडीज प्रतिनिधी असलं पाहिजे म्हणून आमच्याच महाविद्यालयाच्या माजी कार्यकारी प्राचार्य डॉक्टर हेमलता भावसार मॅडम यांना आपण उपाध्यक्षपद दिलेलं आहे. आणि संपूर्ण समितीचं कामकाज चांगल्या पद्धतीनं चाललं पाहिजे यासाठी सचिव निमंत्रण अशा प्रकारचे एक पोस्ट त्यामध्ये आपण बनण्याचा प्रयत्न केला. आणि या समितीचे निमंत्रक म्हणून डॉक्टर शरद पाटील यांच्याही नावाला सर्व लोकांनी एकमताने एकमुखी संमती दिली.